तर नमस्कार एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे माझ्या एक व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दोन बिस्ट दाखवायला आणलेले आहेत. तर दोन बिस्टचं तुम्हाला नाव माहीतच असेल, पण त्या दोन बिस्टचा कलरसुद्धा सेम आहे. आणि दोन बिस्टचा कलर सेम असण्याचं रिझन, एकीचा रेड आणि ब्लॅक, दोघींचा तोच कलर आहे, पण रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन तुम्हाला माहितीच असेल. माझ्या दोन कुठल्या बिस्ट आहेत माझ्या कलेक्शनमधल्या, आणि कलेक्शनमध्ये किती गाड्या आहेत, पण त्याच्यामध्ये रेड आणि ब्लॅकचं 3 गाड्यांचं कॉम्बिनेशन आहे, 3 व्हेकल्सचं. तुम्हाला दाखवायला तर 2च आणले आहेत सध्यासाठी, पण आता एक एक करून दाखवतो. 3, 2, 1 स्टार्ट. बघू शकता. तर गाईज, ही आहे माझी TVS वेगो. ही गाईज मी घेतलेली 2018 5 मे 2018ला ही गाडी घेतली होती. आणि या गाडीची डिटेल्स तुम्हाला माहितीच असते. गॅस सेलसाठी नाही डिटेल्स, म्हणजे मी सांगतो माझं कलेक्शन सांगते. आणि परत त्यानंतर हिला मी बघू शकता कसं मॉडिफिकेशन केलेलं, अगोदर कशी होती ते तुम्हाला साईडला फोटो येतात ते बघा. आणि गॅस आता मॉडिफिकेशन केल्यावरती मी कशी केले ती बघू शकता सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये. तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स तर बघितलाच असाल या गाडीची मजा. आणि आता तुम्हाला एक एक मॉडिफिकेशन एक एक करून दाखवतो कुठला मॉडिफिकेशन केलं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल समोरून बघितला तर 2 मॉडिफिकेशन जास्ती हायलाईट होतं. एक म्हणजे ही लाईट लावली आणि हे वाले. तर गॅस हे वाले आहेत ना, मी रेडियम आणले होते आणि रेडियम आणून गॅस मी घरीच लावले होते ते रेडियम. आणि ही लाईट मी गॅस गॅरेजला लावलेली आहे. ही लाईट मला काहीतरी गॅस 800 का 900 रुपयाला गॅस पडली. एक लाईट 400ला. आणि ही वाली एक लाईट ही आता जस्ट आता नवीनच लावलं आहे, कालच लावली मी. ती घरीच कनेक्शन केलं. आणि त्याच्यानंतर अजून बघितला तर हेडलाईट वायझर. त्याचा हेडलाईट वायझर मिळणार आहे इतका हे होता ना मुश्किल, पण तो कसा करून गॅस मी हेडलाईट वायझर इथं घेतला आणि लावलेला पण आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता क्षत्रिय फुलावरचा मस्त. आणि परत एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे हा मिरर. पण गॅस ह्या साईडचा मिरर का नाही लावला? ह्या साईडचा मिरर का नाही लावला? कारण ह्या साईडचा मिरर आहे माझ्या, पण हा एक्सेलेरेटरसोबत असं मिरर फिरतो, त्याच्यामुळं गॅस ह्या साईडचा मिरर नाही लावला. एक साईडचा पण लुक चांगला देतो. आणि नंबर प्लेट गॅस खड्ड्यातून कुठं पडली ती आता काय सांगू शकत नाही, कुठं पडली मलाच नाही माहीत. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हिचा साऊंड. मला लाईट दाखवतो तुम्हाला, मग साऊंड दाखवतो. ही गॅस लाईट अशी आहे, हे बघू शकता. आणि ही वाली व्हाईट लावली का ही पण पेटते घ्यायची बघा, बघू शकता. आणि त्याच्यानंतर ही केली का अशी बंद होते. आणि पाठीमागं पण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. सगळे लावलेले आहेत लाईट. ही गॅस खालची आता बंद झालेली आहे सध्या. ही बघा इथली खालची पण तशीच, समोरची आहे तशीच चमकते. आणि आता गॅस तुम्हाला मेन म्हणजे गाडीचं साऊंड दाखवतो. साऊंड आता गॅस मी एक्झॉस्ट नॉट कमी केलेला आहे, पहिला जाम गॅस ओव्हर होता. तर तुम्हाला एकदा साऊंड चेक करतो. गॅस साऊंड तुम्ही ऐकलाच असाल. साऊंड कसा वाटला हे कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर गॅस साऊंड बघितलात, एकदम गॅस साऊंड लाजवाब आहे गाडीचा. साऊंडच्यामुळे गॅस ही गाडी चालवायला इतकी मजा येते ना, फीलच देते ही गाडी. आणि जर तुम्हाला ही गाडी सेकंड हँड कुठे मिळेल तर गॅस तुम्हाला ही गाडी बोलावतो मी, सेकंड हँड जर कुठे मिळत असेल ना तर गॅस डोले बंद करून द्या. कारण गाडी गॅस मेटल बॉडी आहे, गाडी इतकी भारी परफॉर्मन्स देते. पण गाडी घेताना डोले बंद करून घ्या, पण नीट चेक करून पण घ्या. कारण गाडी दिसते तशी नसते, कारण ही गाडी इतकी भारी मोठी दिसायची, पण ही गाडी जशी निघाली ना तशी आजपर्यंत कुठली गाडी नव्हती निघाली. या गाडीने गाडी नशीब पूर्ण पलटून टाकला.
ही गाडी घेतली तेव्हा 2 गाड्या होत्या फॅमिलीमध्ये. आता किती गाड्या आहेत ते तुम्हाला नाही सांगत. पण आणि त्याच्यानंतर आता या गाडीचा मुद्दा तर थांबूया आणि दुसऱ्या विकलवरती येऊया. माझा हा स्टार्ट बायसायकल. तर या स्टार्ट बायसायकलची अशी एकदम म्हणजे भयंकर कहाणी आहे ना, काय सांगू तुम्हाला. ही काही सायकल घेण्यासाठी मी घरातल्यांजवळ इतका भांडलो आहे ना, जितका अजूनपर्यंत कोणच भांडला नसेल. पण हे बघा, हे आता माझ्या भावाकडे जास्त असते म्हणून भावाने मॉडिफिकेशन केलेत. हा स्टँड वगैरे पण नवीन टाकला आहे. हा सीट कवर हा टाकण्याचा रिझन सांगू गाईज तुम्हाला काय, हा जरा कुशन याचा भारी आहे गाईज. आणि त्याच्यानंतर पुढचा मडगल निघाला आहे आता सध्या. घरात हा असेल तो मडगल कुठं ना कुठं. आणि तुम्हाला एक हिचा सिक्रेट गोष्ट सांगतो. हा गाईज हिला स्टँड लावला आहे ना, हा गाईज हिचा 4था स्टँड आहे. इतके स्टँड हिचे तुटले. आणि त्याच्यानंतर हिचा टायराचा बोलायला गेलात ना, तर मला अजूनपर्यंत तिचा टायर कधी पंक्चर नव्हता. पण गाईज आजच हिचा टायर पंक्चर काढून आणला आहे. कोणाची नजर लागली जाऊ दे, थोडक्यावरती झालं समजून. तर काय पुढचं बोलत नाही त्या गोष्टीवरती. आणि ही गाईज घेतलेली 2021ला फेब्रुवारीमध्ये, 2 फेब्रुवारीला ही घेतली होती. आणि ही 2 फेब्रुवारीला घेतली होती तेव्हा जो कॅमेरामॅन आहे ना, त्याचे काही रिॲक्शन्स आलेले आहे ना, रिॲक्शन्स ही बघून तुम्हाला काय सांगू. पण हा मार्केटमध्ये होता, याला काय माहीत नव्हता. आणि डायरेक्ट ह्याच्या 2 पायांच्या मध्येच भरली सायकल. आणि हे जे रिॲक्शन होते ना, हा बोलते मला चिमकुटा काढ, काय कर आई आया बघायला नको होतं. आणि ही घ्यायचा रिझन माझा हाच होता की मला जाम गाईज आवडली होती सायकल. आणि पुढचा नाही सांगत, पण ही गाईज इतकी आवडलेली ना सायकल, ती मला ह्या सायकलने घ्यायला लावलीच मला सायकल. आणि त्याच्यानंतर कंडिशन चेक करू शकता, थोडीशी कंडिशन गाईज खराबच आहे. कारण की माझ्याने आता नाही मेंटेन होत. गाडी मेंटेन करू, सायकल मेंटेन करू, कारण ही एकच गाडी नाही, ही एकच सायकल नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुढचं काय सांगत नाही, किती गाड्या आहेत किती सायकली आहेत हे सांगत नाही. ते सर्व गोष्टी सिक्रेट पण असतात काही गोष्टी. आणि त्याच्यानंतर ही गाईज सायकल आहे ना, या सायकलवरती हा बघू शकता ना, MR सोहम MH06 हा चॅनल गाईज माझा पहिल्याचा. हा चॅनल आता जरी सर्च केलात ना तुम्ही, तर आता तुम्हाला शक्यतो येऊ पण शकतो. आणि शक्यता अशी आहेत की हा येऊ पण नाही शकत. कारण हाच नावाचा माझा एक चॅनल होता. तो तुम्हाला त्याची स्टोरी मी सांगितलेली आहे. पहिलेच उडाला 2K का 3K सबस्क्रायबर होते. जाऊ दे, तो विषय सोडून द्या. ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. हा माझा दुसरावाला चॅनल आहे, नाव बघून ठेवा नीट आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि कसा वाटला हा बीस्ट आपला, हा बीस्ट. आणि त्याच्यानंतर ही लाईट तर चेक करा तुम्ही कशी आहे, कशी आहे गाईज. हा एक मोड आहे, त्यानंतर हा एक मोड आहे आणि त्यानंतर बंद. आणि इथं हॉर्न आहे, हा बघू शकता गाईज, हॉर्न इथे आहे. हा हॉर्न असा वाजतो. अजून बरेच मोड आहेत त्याच्यामध्ये हॉर्नमध्ये. हा बघा, हॉर्नमध्ये पण बरेच मोड आहेत. पण इथे गेअर गाईज आता काम करायचे. गेअरने आता सहनशक्ती सोडलेली आहे. कारण की हा आता जाऊ दे, सर्व गोष्टी नाही रिव्हील करत गाईज मी ह्या व्हिडिओमध्ये. आणि हिचा इथून ब्रेक तुटला होता अगोदर, कोंबडीने गाईज पाडली होती कोंबडीने. आणि गाईज इथून तुटला होता तो, त्याच्यामुळं हा नवीन टाकायला लागला. हा गाईज मला 1300ला का 1700ला पडलेला आहे, लक्षात नाहीत मला. 1300ला नाही गाईज, हा 1300ला पडलेला. आणि स्टँड पण तेव्हाच तुटलेला, त्याच्यामुळं काय त्यांनी 1700 काय त्यांनी बिल झाला होता पूर्ण. आणि सायकलचे सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही चेक करू शकता. तर सिनेमॅटिक शॉट्स सायकलचे पण बघून घ्या. तर गाईज ह्या दोन्ही
डिटेल्सचे तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्स पण बघितले असतात आणि डिटेल्स पण बहुतेक तर बघितल्या नंतर टोटली डिटेल्स नाही रिव्हील केले पण डिटेल्स जेवढे होते ते रिव्हील केले. आणि तुम्हाला ह्या गाडीचा पण तुम्हाला डिटेल्स दिल्यात ह्या गाडीचा. आता ह्या गाडीची सिनेमॅटिक कशी आले हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. बाय. असेच मुलं दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.